हाय रामकृष्ण हरी, माझं नाव सायली, जर्नी विथ सायलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो विरार जेवढानीला. तर आता आम्ही इथून जाणार फनिकुलर ट्रेनवरती. मग तिथून दर्शन आम्ही तुम्हाला दाखवू. तर चला आपण दर्शनाला जाऊया. इकडे फनिकुलर तिकीट काढायचं हे एंट्री आहे. इथे तिकीट तुम्हाला ट्रेनचं भेटेल. फनिकुलर ट्रेनचं मी तुम्हाला दाखवते हे. आणि आम्ही चप्पल स्टँड सुद्धा खालीच आहे, तिथे तुम्ही चप्पल काढू शकता. आज गर्दी कमी आहे. ही एंट्री मी चालले देवीच्या दर्शनाला. वडापाव इथे काही स्टॉल आहे, स्नॅक्स, वडापाव, चहा, कॉफी, पॉपकॉर्न इथे सगळं मिळतं. आणि त्याआधी तिथे सजवल्यावर तिथे कुपन भेटतं. हा जेवढानीचा डोंगरा मागचा व्ह्यू आहे बघा. आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला देवीचं दर्शन पटकन मिळालं. जेव्हा आम्ही फनिकुलर ट्रेनने आलो आणि जाणार पण त्याच ट्रेनने आहोत. तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. फनिकुलर ते मंदिरापर्यंत भाविकांना येण्या जाण्यासाठी लिफ्ट आहे. मी वरून दर्शन घेऊन आलो देवीचं. तर इथे गोशाळा उभारले, तर आपण गोशाळा बघून येऊया. मला जातोय गोशाळाच्या आतमध्ये जायचा रस्ता.
ते सगळं गाई ठेवलेलं आहे. जीवदानीच्या पायथ्याशी इथे महाप्रसादाला उपलब्ध आहे. इथे 15 रुपये पर पर्सन असं जेवण आहे. त्या जेवणामध्ये तुम्हाला वरण भात भाजी आणि लोणचे असे पदार्थ वाढले जातात आणि हे स्वच्छ आणि खूप सुंदर आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही इथे जेवा. आणि प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की प्लीज अन्न वाया घालवू नका. दर्शन घेऊन आम्ही गोशाळेला भेटली. इथे माझ्या मागे ते गोशा आहे, ते गाई आहे. आणि तुम्ही जर वरती गेला दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा डबा घेऊन वरती तुम्ही खाऊ पण शकता. वरती स्वच्छ जागा आहे आणि नसेल तर तुम्ही मग तिथे आहे म्हणजे खाण्यापिण्याची सोय आहे तिथे, म्हणजे चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक पाण्याची बॉटल कमी प्राईजमध्ये तुम्हाला भेटेल. आणि नारळवडी प्रसाद 20 रुपीज आहे, तो पण तुम्ही घेऊ शकता. आणि विरार कसं यायचं तर विरारवरून 20 रुपये पर सीट रिक्षा मिळते, तर त्याच्याने पण तुम्ही इकडे येऊ शकता. सो मी इथेच थांबवते. हा व्लॉग नक्की बघा, पूर्ण बघा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.